मनोज जरांगेंनी आज पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर हल्लाबोल केला। 4 महिन्यांपूर्वी मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर केली होती। या 4 महिन्यात राज्य सरकारने काय केलं असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला। अंतरवारी सोडल्यानंतर कुणाचंही ऐकणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला। मराठ्यांना आरक्षण द्या, डोक्यावर घेऊन नाचू, मात्र आरक्षण दिलं नाही तर तुमचं सरकार उलथवून टाकू असं जरांगे यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर मराठे आडमुठे नाहीत, सरकारची आडमुठी भूमिका आहे। आमचं कायद्यात बसणारं आरक्षण द्या अशी प्रेमाची विनंती फडणवीसांना जरांगेंनी केली। तर मराठ्यांच्या वेदना मांडायच्या असतील तर अंतरवालीतून या अशी फोनवरून फडणवीसांना विनंती केल्याचं देखील जरांगे म्हणाले। मागणी आजची नाही, ते पण तुमच्या कानावरती टाकून ठेवतो आणि फडणवीस साहेब तुम्हालाही सांगतो आणि मुंबईकरांसाठी सुद्धा सांगतो। तारीख डिक्लेअर केलेली याच पत्रकार बांधवाच्या समक्ष केलेली 4 महिन्यापूर्वी। 4 महिन्यात काय हालचाली केल्या? काहीच नाही। मग आडमुठं कोण? माझा असून माझ्या मराठ्यांच्या पोरं मेलेले मी कसं काय बघायचे? मी कोणता क्षेत्रीय मराठा आहे? मग लेकराच्या धडाधडी मुर्दे पडायला लागलेत, सरकार पाडायला लागलंय, मग मी कसं काय शांत बसणार? म्हणून तुम्हाला आज आम्ही प्रेमानं सांगतोय, तुम्ही ही प्रेमाची विनंती लक्षात घ्या फडणवीस साहेब। पुन्हा पुन्हा आडमुठं समजू नका। तुम्ही वाकड्यात घुसता म्हणून मी बोलतो। तुम्ही जर समाजाची सभ्य वागायला लागलात, समाजाने मागितलंय जे सत्य ते जर द्यायला लागलात तर ह्यो समाज डोक्यावर घेईन म्हणतोय तुम्हाला। आज शब्द आहे माझा। महंतांच्या समक्ष आज इथं शेकडो महंत बसलेत की यांच्याच हातावरती, यांच्याच ज्ञानावरती, यांच्याच संस्कारावरती आमचं राज्य चालतंय। हाच तो वारकरी संप्रदाय यांच्या समक्ष शब्द देतो। आमचं कायद्यात बसणारं, संविधानात बसणारं तुम्ही आरक्षण द्या, आड्यात घुसू नका असून का देत नाहीत तर याच्यात नाराजी तुमच्याविषयी मुद्दाम जास्त पसरायला लागली।